मला सांगायला हतोजन केलं जातं, अतिशय आखीव रेखीव आणि मुद्देसूद असतं, म्हणून त्यांच्यासाठी आता सर्वांनी टाळ्याच्या काय असतं, काम करावंच लागतं. शासकीय सेवेमध्ये आपण पगार घेतो तर काम करावंच लागतं. मी या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगतो की मला विद्यार्थ्यांचं भाषण खूप आवडलं. त्याचं कारण असं आहे की आपल्याला माहीत असेल, नेवासा औरंगाबाद हायवेवर त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान आहे, फार मोठं आहे. आणि ईश्वर कृपेने पहिला प्रिन्सिपल त्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान मिलिटरी पॅटर्नचा मी आहे. मी MA BEd आहे, सांगायला काही हरकत नाही. आणि त्यामुळं विद्यार्थी घडवणं, विद्यार्थ्याला एक संस्कारिक पद्धतीने टर्नअप करणं हे फार महत्त्वाचं आहे. आता तर काळाची गरज आहे. आणि साहेबांचं लक्ष फक्त सैनिकाकडेच नसून तुम्ही पाहिलं असेल, मग त्यांचं जी विचारसरणी आहे, मी स्तुती करत नाही, मी वस्तुस्थितीवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळं बघा, या ठिकाणी असलेले शासनाचे जे इमारती आहेत, त्याच्यानंतर मुलींचं हॉस्टेल आहे, मुलांचं हॉस्टेल आहे, तर ते कसं चाललं पाहिजे, मुलं कुठल्या रूटवर आहेत, मुलं कितपत स्टेपअप आहे आणि ते कसे गेले पाहिजे याकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे. तर अशा गोष्टी होणं हे आपल्या माजी सैनिकासाठी, कारण काय असतं, टीम कॅप्टन जर ठीक असेल तर नाव डुबत नाही. म्हणून खरोखर मी त्यांचं या आजच्या या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने खरोखर आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट की सैनिकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जेन्युइन प्रॉब्लेम होतं काय की आपल्याला माहीत असलं पाहिजे. समजा ECHS असेल, सैनिक कल्याण कार्यालय, मग ते पुण्याचं असो किंवा कुठल्याही जिल्ह्याचं असो, आपल्या सर्वांना हे माहीत असलं पाहिजे. कुठलंही उठलं आणि येऊन आपण जर मागणी केली तर आपण त्याचा थोडा अभ्यास केला पाहिजे. जे ECHS आहे ते डायरेक्ट केंद्र शासनाच्या अंडर आहे. आता त्याचा प्रॉब्लेम घेऊन जर आपण साहेबांकडे आलो, ते तुम्हाला मार्गदर्शनच करू शकते, परंतु त्यांच्या अंडरमधलं जे काम आहे ते 100% करणार. तर अशा पद्धतीचं आहे. आणि म्हणून आजचा हा कारगिल विजय दिवस आणि त्या बांधवांना ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्यांना मी आपल्या सर्व अहिल्यानगरमधील माजी सैनिकांनी त्यांच्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जास्त आपला वेळ घेत नाही, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.